नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। उद्या आमदार केसरी बलकवडेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे। मुळशी तालुक्यामध्ये मित्रांनो भव्य दिव्य मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ता मित्रांनो काढून जवळजवळ 1 तास झाला असेल, म्हणजे दुपारीच मित्रांनो लाईव्ह लॉट काढले आहेत आणि एकूण 47 गट आहेत। त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत आपण बघूया आणि बाकासूर नक्की कोणत्या मैदानात ही सुद्धा अपडेट आपण बघूया। तर भावदानकरांचा लक्ष याच्या नावाने 3 चिठ्ठ्या आहेत। गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 वरती, गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 5 वरती आणि तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 2 वरती। या गटामध्ये आपला भावदानकरांचा लक्ष पलताना दिसू शकतो। त्याच्यानंतर मुळशीचा सरपंच आपला गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 वरून आपला पलताना दिसू शकतो। त्याच्यानंतर शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट चालू सीझनचा बादशाह संघर्ष योद्धा बुलेट आपला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 5 वरती, गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 3 वरती, तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 4 वरती। या 3 गटापैकी एका गटामध्ये आपल्याला संघर्ष योद्धा शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट पालताना दिसू शकतो। त्याच्यानंतर सुलेवाडीचा राजा आपला गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 वरून मित्रांनो आपला पालताना दिसेल। त्याच्यानंतर पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आपला गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 2 वरती व गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 4 वरती अशा 2 चिठ्ठ्या आहेत पिंटू शेट मोडक वडकी यांच्या नावाने। तर मित्रांनो ही होती अपडेट। हे काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत सांगितले आहेत। तसेच नवीन चेहरे देखील टॉपमध्ये पाळणारे उद्या आपल्या मुळशी मैदानात दिसतील। आणि मित्रांनो या मैदानामध्ये मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने एकही चिठ्ठी नव्हती, त्याच्यामुळे उद्या मित्रांनो शक्यता अशी आहे की बाकासूर आपल्याला MIDC कोरेगाव मैदान 1000 फूट पल्ला आहे आणि मुळशीचं सुद्धा टॉप मैदान आहे, तिथे 800 फूट पल्ला आहे बलकवडेवाडी मैदानाचा। तर बघूया मित्रांनो बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळेल, संध्याकाळपर्यंत अपडेट सांगतो। परंतु मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने एकही चिठ्ठी या मुळशी मैदानात नाही, परंतु या मैदानामध्ये आपल्याला त्यांच्या नावांतील साम्राज्य पलताना दिसू शकतो। तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।